नमस्कार मंडळी, जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सुट्टीनिमित्ताने गावाला गेले होते आणि गावी जत्रा होती. तर त्यानिमित्ताने माझ्या वडिलांनी जेवण केलेलं होतं मटणाचं स्पेशल. तर तांबडा रस्सा आणि सुकं मटण तयार केलेलं. तर माझ्या बाबांच्या हाताला खूप मस्त अशी चव आहे, खूप अप्रतिम असं जेवण तयार करतात. तर मटणाला फोडणी घालत आहेत. तर इथे टोपामध्ये तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यांनी त्यात धणे आणि जिरेचं कूट करून घातलं खलबत्त्यात कुटून. त्याच्यानंतर जी चरबी असते मटणाची ती घातले. त्याचबरोबर कांदा पण घातला आणि चांगलं परतून घेत आहेत. तर हे बघा मस्त अशी चरबी छान शिजली आहे. तर आता यामध्ये घालत आहेत लसूणच्या पाकळ्या. तर ते सुद्धा छान ठेचून घेतलेलं आहे, यामुळे मस्त स्वाद येतो. यानंतर तमालपत्र घातलेलं आहे. तर हे साधारण 40 ते 50 लोकांसाठी तयार केलेलं होतं. तर इथे परत थोडेसे मसाले घातलेले आहेत बाबांनी आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवलेली आहे. तर थोडे सगळे गरम मसाले जे आपले असतात ना मसाल्याच्या डब्यातले ते थोडे थोडे यामध्ये वापरलेत आणि छान व्यवस्थित परतून घेतलेले आहे. आणि सोबत आई पण मदत करायला होती बऱ्याचशा गोष्टी. तर इथे बघा छान परतून झालं. आता मटण जे आहे ते यामध्ये घातलेलं आहे. तर हे मटण साधारण 4 ते 5 किलो इतकं होतं आणि मस्त असं व्यवस्थित चिरून घेतलेलं होतं व्यवस्थित आणि आता ते घातलेलं आहे. आता परतून घेत आहेत. 3 ते 4 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. मटणाची क्वांटिटी जास्त असल्यामुळे थोडा वेळ लागतो. तर चांगलं असं परतून घेतलं आहे बघा. तेलामध्ये छान व्यवस्थित मिक्स झालं पाहिजेत आणि आता गॅसची फ्लेम लो ठेवली आहे आणि मटण जे आहे ते छान असं वाफेवरच शिजवून घेणार आहे. त्याचं अंगचं जे पाणी असतं ते बाहेर निघेपर्यंत चांगलं असं शिजवून घेतलेलं आहे बघा. आता परत थोड्या थोड्या वेळाने चेक करत छान असं परतून घेतलं आहे बघा. आता स्वतःचं अंगचं पाणी निघालेलं आहे मटणाचं. आता यामध्ये मीठ घातलेलं आहे. तर मिठाचा अंदाज हा चमच्यापेक्षा हातानेच जास्त येतो. तर त्यामुळे हातानेच मीठ घातलेलं आहे. असं जास्त प्रमाणात जेव्हा आपण मटण किंवा चिकन किंवा कोणतेही पदार्थ बनवतो तर त्यावेळेला हातानेच मिठाचा अंदाज येतो. तर त्यामुळे हातानेच मीठ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर हळद घातलेली आहे. हळद साधारण 1 ते 2 चमचे घातलेली आहे आणि व्यवस्थित आता हे चांगलं परतून घेणार आहेत. तर माझे बाबा फक्त मटण चिकन नाही तर इतरही स्वयंपाक खूप छान बनवतात. माझ्या वडिलांच्या हातचा जो झुणका जो आहे ना इतका मस्त असतो, मस्तच बनवतात. शिवाय पाया सूपसुद्धा खूप छान बनवतात, मुंडी खूप छान बनवतात. तर इथे बघा हे छान असं मटण वाफेवरच शिजलं आहे बघा. ह्याच्यात अजिबात पाणी घातलेलं नव्हतं, वाफेवरच आणि त्याच्या अंगचं जे पाणी असतं ना त्या पाण्यातच छान असं शिजलेलं आहे बघा. मटण पूर्णपणे शिजलेलं नाही आहे पण मऊ झालेलं आहे. तर इथे बघा छान असं परतून घेतलं आहे. आता यामध्ये ना लाल तिखट घालत आहेत. तर हे आमचं घरचं कोल्हापुरी तिखट आहे. तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त. तर इथे जास्त तिखटही नाही आणि जास्त झणझणीत पण नाही, असं बऱ्यापैकी होतं. तर हे घरचं तिखट आणि ही थोडीशी काश्मीरी पावडर आहे, रंग छान येण्यासाठी घातलेला आहे. आणि आता थोडासा हा मटण मसाला घातलेला आहे. आता सगळे मसाले घातल्यानंतर ना 2 मिनटं असंच वाफेवरती ठेवायचं आहे आणि नंतर परतून घ्यायचं. तर इथे बघा वरून कोथिंबीर घातली आईने. 2 ते 3 मिनटानंतर ना हे छान असं परतून घ्यायचं. तर बघा मस्त असं परतून झालेलं आहे. कसला रंग भारी आला आहे बघा आणि मस्त घमघमाट सुटलेला आणि हे मटण इतकं टेस्टी झालेलं ना की काही विचारूच नका. तर बघा हे मस्त असं शिजतं आहे आणि जेवढं तुम्ही ना मटण अशा पद्धतीने शिजवता ना तेवढंच खूप छान असं चव लागते. तर त्यामुळे ना मटण शक्यतो अशा पद्धतीने 40 ते 50% ना असं शिजवून घ्यायचं. आता हे 40 ते 50% मटण शिजलेलं आहे. आता यामध्ये ना गरम पाणी घालायचं. शक्यतो गरमच पाणी घालायचं, थंड पाणी अजिबात घालायचं नाही, नाहीतर अजिबात मटणाला चव राहत नाही. तर इथे थोडं पाणी आधी घातलेलं आहे आणि व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आणि आता यामध्ये मटण चांगलं शिजून येणार आहे. तर साधारण 15 ते 20 मिनटं हाय फ्लेमवरती छान असं बघा मटण जे आहे ते शिजलेलं आहे बघा आणि पाणी जे ते सुद्धा आटलेलं आहे. तर हे शिजले की नाही बघतायत बाबा.
तर हाडापासून मोकळं झालं की समजायचं मटण शिजलेलं आहे. तर अजून एक थोडा वेळ शिजायला ठेवणार आहेत. आणि आता बघा हे छान असं मस्त शिजलेलं आहे. आता गॅसवरचा टोप खाली उतरून ठेवणार आहे आणि जे आपण सुकं चिकन तयार करणार आहे ना, तर त्याची तयारी करणार आहे. तर हे खाली उतरून ठेवत आहेत. तर खाली असं थोडं कॉटनचा कपडा ठेवायचा, म्हणजे लादी जी आहे ती गरम होत नाही. आणि आता इथे बघा परत एक टोप घेतला आहे आणि त्या टोपामध्ये तेल घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालं आहे कडकडीत. आणि यानंतर मग बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. तर इथे कांदे जवळपास 3 ते 4 घातले होते आणि चांगले परतून घेतलेत. यानंतर मटणासाठी लागणारा मसाला जो आहे ना, म्हणजेच वाटण जे ते तयार करून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये घातलेलं आहे. तर या वाटणामध्ये तीळ आहे, खसखस आहेत, सुकं खोबरं आहे आणि अजून बरेच मसाले यामध्ये ॲड केलेले आहेत. आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर धनेपूड आणि जिरेपूड घातलेली आहे आणि मस्त असं आता परतून घ्यायचं आहे. तर मगाशी जेव्हा मटणाला फोडणी घातली ना, तर तेव्हा जिरे आणि धन्याचं कूट करून घातलेलं होतं. तर ही पावडरसुद्धा असं घालायचं, त्यामुळे मस्त अशी चव येते. आता बघा हे छान परतून घेतल्यानंतर ना ह्यामध्ये थोडा मटण मसाला घातलेला आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं. त्यानंतर एक तमालपत्र घातलं आणि मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये थोडीशी हळद घातली आणि परत चांगलं परतून घेतलं. आता यामध्ये तिखट घालायचं, कारण सुकं आपण बनवतो आहे, तर त्यामुळे तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करायचं आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे. आता बघा हे छान असं परतून घेतलं आहे बघा, तेल सुटलेलं आहे त्याला. आणि आता जे आपण भांड्यामध्ये शिजवलेलं मटण होतं ना, तर ते आता यामध्ये घालायचं आहे. तर इथे हळूहळू करून सगळं जे आहे ते गाळून मटण यामध्ये घातलं आणि चांगलं परतून घेतलं. मटण छान परतून झालेलं आहे. ग्रेव्हीसुद्धा छान परफेक्ट अशी आहे, जास्त मसालेदारसुद्धा नाही आहे, मस्त असं झालेलं आहे. आता यामध्ये ना आपला जो तांबडा रस्सा होता ना, तर त्याचा जो कट असतो तो ह्याच्यावरती घालायचा, म्हणजे सुक्कं चिकन जे आहे ना खूप मस्त असं लागतं. आता हे सगळे छान व्यवस्थित सगळे मसाले गेलेले आहेत आणि आता झाकण लावून 1-2 मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची. आणि आता जो तयार झालेला तांबडा रस्सा आहे ना, तर याला चांगली उकळी काढायची आहे आणि उकळी येत असतानाच हा मसाला घालायचा, म्हणजेच आपलं जे भाजकं वाटप मगाशी सुकं मटणसाठी जे वापरलं होतं ना, तर तो मसाला ह्यामध्ये सुद्धा वापरायचा. उकळी येतानाच घालायचं, म्हणजे कट खूप चांगला येतो. तर इथे बघा मस्त अशी तर्री आलेली आहे आणि छान उकळते सुद्धा बघा. तर मस्त आपला हा तांबडा रस्सासुद्धा खाण्यासाठी तयार झालेला आहे. आणि यामध्ये ना तुम्ही जर तुम्हाला रस्सा अजून जरा जास्त हवा असेल ना, तर तुम्ही थोडं गरम पाणी यामध्ये ॲड करू शकता. तर इथे बघा थोडं अजून गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि आता मस्त अशी चांगली उकळी आली आहे बघा. आणि मस्त असा हा तांबडा रस्सा पिण्यासाठी तयार झालेला आहे आणि सोबत सुक्कं चिकन. तर याचबरोबर ना मी जिरा राईससुद्धा केला होता. शिवाय जे मटण खात नाहीत त्यांच्यासाठी अंडा मसाला, काजू मसालासुद्धा केला होता. तर असे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीसुद्धा केलं होतं. तर त्यातले मी जास्त व्हिडिओ बनवू शकले नाही, तर त्यामुळे फक्त इथे मी ना जिरा राईसचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तांबडा रस्सा, सुक्कं चिकन आणि जिरा राईस. तर इथे तेलामध्ये जिरं घातलं, तमालपत्र घातलं, थोडंसं मीठ घातलं आणि हा बारीक कोलम तांदूळ आहे तर हा घातला यामध्ये आणि 2 मिनटं चांगलं परतून घेतलं. आणि यामध्ये गरजेनुसार पाणी घातलं गरम आणि छान अशा शिट्या करून घेतल्या. तर हा भातसुद्धा मस्त असा झालेला होता. याचबरोबर साधासुद्धा भात तयार केलेला होता, म्हणजे ज्यांना साधा भात आवडतो त्यांनी साधा भात आणि ज्यांना जिरा राईस हवा असेल त्यांना जिरा राईस असा केलेला होता. तर मस्त दोन्ही राईस छान झाले होते, मटण तर अप्रतिम असं झालं होतं. आणि अजून इतर काही छान छान अशा ज्या माझ्या वडिलांच्या हातच्या ज्या आहेत ना रेसिपी, त्या नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करीन. तर मस्त अशी ही थाळी खाण्यासाठी तयार झाली. काय मंडळी, पाहून तोंडाला पाणी सुटलं ना. अशा चमचमीत आणि चटपटीत रेसिपीज पाहण्यासाठी समर्थ किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.